शिवाजी महाराज की जय। 17व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज दिवसभर सकाळपासून या परिसरामध्ये आपल्या सगळ्या गावांना भेटी देण्यासाठी आणि सगळ्या ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन उद्या मी फॉर्म भरायला चाललोय। उमेदवारीचा अर्ज भरतोय म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या दृष्टीने अतिशय मोलाचे आणि महत्वाचे आहे। आज याच्यानंतर राजुरीची मोठी सभा आहे। मला पहिल्यांदा या ठिकाणी आळेगावामध्ये आल्यानंतर इतका आनंद झालाय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपस्थित झालात आणि एक अतिशय उत्स्फूर्तपणे आपण साथ दिलेली आहे। सगळ्या गावामध्ये सगळ्या परिसरामध्ये फिरल्यानंतर मला एक चित्र स्पष्ट दिसत आहे की जुन्नर तालुक्यातल्या ज्या ज्या गावामध्ये गेलोय त्या गावामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। आणि ह्या ठिकाणी मी आवर्जून सांगेन जेवढं मताधिक्य मला ह्यापूर्वी तिन्ही निवडणुकांमध्ये जुन्नरमध्ये मिळालं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य ह्या ठिकाणी मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे। लोकसभेची निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आपली पुढची 5 वर्ष देशाचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा, देशाची धुरा नेतृत्वाची धुरा कोणाकडे द्यायची हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून ही अतिशय सगळ्या दृष्टीने महत्वाची असलेली निवडणूक आपल्याला हा विचार करायला भाग पडलं पाहिजे की ह्यापूर्वी 5 वर्ष त्याच्या अगोदरचे 10 वर्ष अगोदरचे 10 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं। गेल्या 5 वर्षापासून शिवसेना भाजपचे एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून केलेली कामगिरी जर पाहता या सरकारला नरेंद्र मोदी शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही या देशाला हे आपल्याला स्पष्ट दिसून येते। आज आपल्याला आवर्जून सांगेन 2 महत्वाचे फरक। आज लोक माझ्यावर टीका करतायत की खासदार आढळरावांनी काय केलं, निष्क्रिय आहे, अमुक आहे, तमुक आहे। कालचे आलेले सुद्धा लोक ज्यांना या मतदारसंघाशी काही संबंध नाही, या मतदारसंघाशी काही देणं घेणं नाही, काय चाललंय याचा तपास नाही आणि अशा वेळेला लोक आता उत्तर सुटतो की खासदारांनी काय केलंय, खासदारांनी काय केलंय, खासदारांनी फसवलंय। मी आपल्या गावातल्या सुद्धा काही लोकांच्या कमेंट वाचतो सोशल मीडियावर की खासदारांनी आम्हाला फसवलं। मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो फसवणारा खासदार राष्ट्रवादीचा असतो, शिवसेनेचा नसतो। मला आठवतंय मी ह्या वेळेला आलो आपल्याकडं आणि मी अजूनही माझा शब्द आहे की या शाळेच्या साठी आपण 25 लाख रुपयाचे मी निधी देण्याचे कबूल केलं होतं, त्याच्यावर मी अजूनही ठाम आहे। पण दुर्दैवानं आपल्याकडनं सुद्धा प्रस्ताव यायला उशीर झाला। मतदारसंघ मोठा आहे, 700 गाव आहे, 4500 वाड्या वस्त्या आहेत, हजारो शिक्षण संस्था आहे आणि सगळ्याच ठिकाणी फंड दिलेला 5 कोटीमध्ये सगळ्याच ठिकाणी दिला। इथं सुद्धा देणार, काळजी करू नका, मीच निवडून येणार आणि मीच फंड इथं देणार आहे, काळजी करायचं कारण नाही, फसवायचा विषय नाही। आज आपण सगळ्यांनी पाहिलं हा रस्ता करत असताना सगळे लोक ह्या गावचे लोक माझ्या काळात माझे कार्यकर्ते आले। शाळेच्या दृष्टीने अडचणीचा असलेला रस्ता त्या ठिकाणी आपल्याला एक तर डिवायडर पाहिजे होतं, दुसरं पूल पाहिजे होतं। मी सुरुवातीला अगोदर 60 लाख रुपयाचा स्काय ब्रिज मंजूर करून घेतला। शाळेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना आपण सगळ्यांनी सांगितलं स्काय ब्रिजची गरज नाही, मग त्याच्यासाठी दुसरा नवीन प्रस्ताव केला। अंडरपाससाठी 3.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीच्या मार्गावर आहे। तो 1 महिन्याभरामध्ये आचारसंहिता झाल्यावर त्याचं आपल्याला काम मिळेल। स्ट्रीट लाईटचं आपण मागितलं, त्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी आपण मागितल्या, ज्या ज्या गोष्टी माझ्या कार्यकर्त्यांनी मला साथ घातली त्या मी प्रामाणिकपणे मंजूर करून दिलेल्या आहेत। आणि म्हणून मला आपल्याला 2 गोष्ट स्पष्ट सांगायचं, आज माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना मला ते सांगतायत नारायणगावमध्ये ट्रॅफिक आहे, खेडमध्ये ट्रॅफिक आहे, रस्त्याचं काय झालं काय झालं या विषयावर बोलण्याचा विरोधकांना कार्यकर्ता अधिकार नाही, बिलकुल नैतिक अधिकार नाही। कारण 2004 ते 2014 काँग्रेसच्या 10 वर्ष खेडपासून सिडनच्या रस्त्यासाठी मी भांडत होतो। त्यावेळेला त्या सरकारमध्ये फक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशचे मंत्री असल्यामुळे मला दुर्दैवाने न्याय मिळाला नाही। ज्या वेळेला हे सरकार आमचं सरकार आलं 2014ला मागणी केली, 2014ला काम झाल्याने 3 गडकरीच्या माध्यमातून 800 कोटी रुपयाचा प्रकल्प खेडपासून सिन्नरपर्यंत। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 80% काम पूर्ण झालंय, 1350 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालंय। दुर्दैवानं आपला आळेपेठ असेल, नारायणगाव असेल, कळंब असेल, मंचर असेल, खेड असेल
ते बायपासेस पूर्ण झाले नाही, त्याला काही तांत्रिक भूसंपादनाचे प्रश्न असतील, हे सगळे कुठेतरी अडचणी असल्यामुळे ते जरी रेंगाळ असतं तरी त्याच्याही पुढे जाऊ. मी सरकारकडे विशेष निधी मिळवला आणि नारायणगावचा बायपास आणि खेडचा उरलेल्या घाटाचं काम त्यासाठी 90 कोटी रुपये तातडीने मंजूर करून आणले. त्याचं काम आता चालू आहे. पण मला सांगायचं विचारायचं तुम्हाला अधिकारच नाहीये. 10 वर्ष मागितलं त्यावेळेला तुम्ही तांबडा दिला नाही, एक तांबडा सुद्धा. तुमचं सरकार असताना 1 रुपया दिला नाही. माझं सरकार आलं, आमचं सरकार आलं, आम्ही काम पूर्ण केलंय. 80% काम पूर्ण केलं त्याचं काही नाही. 20% काम अपूर्ण जे आहे त्याच्यावर तुम्हाला आरडाओरडा करता, परंतु काळजी करू नका. रस्ताही आमचाच आहे, सरकारही आमचंच आहे, वापरणारे लोकही आमचीच आहे आणि या रस्ता पूर्ण करणार सुद्धा आम्हीच आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा बैलगाड्याचा प्रश्न महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात विचारा. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने योगदान कुणाचं आहे? तुम्ही अगदी जळगावला जा, अमरावतीला जा, औरंगाबादला जा, इचलकरंजीला जा. बैलगाड्याच्या संदर्भात कुठल्याही कायदेशीर अडचणी आल्या तर तिथला शेतकरी हक्कांना मला शिवाजी आढळरावला फोन करतो. तिथला कुठल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या लोक हे माझं योगदान बैलगाडा मालकांची आहे. खासदार नसतानापासून बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात मी त्यांचा पुरस्कार करताय. त्याकरता मी बैलगाडा शर्यतीसाठी एखाद्या बैलाचा कुठं पाय मोडला, कुठं सिंग मोडलं तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये बैलगाडा विमा कंपनी स्वतः खर्चाने चालू करणारा मी आहे. यावेळेला बैलगाडा शर्यती जेव्हा बंद पडला आतापर्यंत 3 वेळा बंद पडला. 3 वेळेला चालू करून देण्यासाठी मी कोर्टाच्या केसेस अंगावर घेतल्या. आज माझ्यावर 307च्या 2 केसेस आहेत आणि अजूनही केसेस 3 केसेस असलेला मी एक आहे. मला या लोकांना विचारायचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या आमदारावर, कुठल्या कार्यकर्त्यावर बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात केस दाखल झाले त्याचे मला नाव दाखवा. लढायचो आम्ही, केस जिंकायचे आम्ही, सुप्रीम कोर्टामध्ये जायचो आम्ही आणि बैलगाडा शर्यतीला जरा उशीर लागला तर त्याचं राजकारण करायचं. काय लागलेला उमेदवार आता मला सांगतोय महिनाभरामध्ये मला बैलगाडा शर्यती चालू करेल आणि बैलगाडा शर्यती चालू झाल्यावर पहिल्या घाटात कोरलेवरती बसेल. अरे असं राजकारण थांबवा. माझ्या दृष्टीनं हा मतदारसंघ शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा, त्याच्यासाठी माझं शेतकऱ्यांचे माझ्या मायबापाशी प्रेमाचे संबंध. किती काही झालं तर ह्या मतदारसंघामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये इतकी महत्वाची कामं केली आहेत. त्या कामाची संख्या जवळजवळ 14,500 कोटीच्या आसपास. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, हा रेल्वेचा प्रश्न 10 वर्ष तुमच्या सरकारच्या काळामध्ये त्याच्यावर फाईल सुद्धा हल्ली नाही. पण आमचं सरकार आल्यानंतर त्याला 2016 साली मंजुरी मिळाली आणि मी आपल्याला आवर्जून सांगलो की 5 वर्षामध्ये रेल्वे 10व्या परिसरावर असे अनेक कामं केली. आणि म्हणून माझ्यावर टीका करायचं करू द्या. माझ्यावर टीका करण्यासाठी दुसरं काही नाहीये. आता त्यांचा स्टॉक संपत आलाय. बैलगाडा शर्यतीला जबाबदार नाही, पुणे नाशिक हायवे ट्रॅफिक झाली जबाबदार नाही, कांद्याचे भाव पडले जबाबदार नाही, अमुक झालं जबाबदार नाही, पाणी नाही जबाबदार नाही. मग तुम्ही कशासाठी राजकारणामध्ये आमच्या जनतेचं आणि आमचं प्रश्न सोडवण्याचं काम आम्हीच करणार आहे. आणि मला पुन्हा खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावर ह्या सगळ्यांनी किती जरी आवाज केला तरी पुन्हा एकदा तुम्ही किती जरी आवाज केला तर ह्या मतदारसंघामधून सरकार मताधिक्याने मीच निवडून येणार. कांद्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला अजून सांगेन, कांद्याच्या भावाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला कांद्याचे भाव पडले सगळ्या महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झाला. कोणी उभं राहिलं नाही. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातले 48 खासदार आहे. तुमचा एकमेव खासदार मी उभा राहिला, लोकसभेमध्ये भांडलो, लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, पंतप्रधान त्यावेळेला उपस्थित होते. त्यांनी तातडीने चक्र हलवले, राज्य सरकारला सूचना दिल्या की कांद्याचा जे भाव पडले शेतकऱ्यांच्या नुकसान कुठेतरी भरपाई निघाली पाहिजे म्हणून 200 रुपये क्विंटलचं अनुदान द्यायला लावलं. ते अनुदानाची रक्कम पुणे जिल्ह्यामध्ये आज जवळजवळ 10 कोटी रुपये वाटून झाले, अजून 15 कोटी रुपये वाटायचे. सरकारनं आणि आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात जे जे आम्हाला शक्य ते आम्ही करत आलो. आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेन की ह्या लांडी लवाडी करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनता पूर्ण कंटाळली आणि ह्या वेळेला या पुणे जिल्ह्यामध्ये 4ही खासदार महायुतीचे निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे.
आणि ह्या मतदारसंघामध्ये भले त्यांनी किती सगळ्यांनी ताकद लावली, वैभव पाटील असेल, शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, दिलीप कोळपे आहेत, अशोक पवार आहेत, सगळे एकवटले फक्त खासदार आढळरावांना पाडायला. पण हा पट्टा घावणार नाही जोपर्यंत माझ्या मायबापाची ताकद माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फळकणार.